आणि इथं होय, तुमचीच वाट बघत होतो. अरे पण कुणी बघितलं तर घाबरत्याल तुला. मग आम्ही किती वाट बघायची तुमची? अजून थांबा, नंतर चला हायसा की संग. देवा, आमचं काय चुकलंय का? हाय र, तुमचं कसं काय चुकल? मग आता आम्हासनी एकलं नाही राहायचं. होय, समजलं. जाओ, सांगतोय ते ऐक. अव बाळू आला नाही अजून. मी अभि त्याचीच वाट बघतोय. अंधार पडून बी लई वेळ झाला बघा. ए, तू एकटा गेला असता एवढं वाटलं नसतं. पर कुंड पहाय संग. ते यायची वाटत आपल्या घरला. ते आलं नाही म्हणजे त्यासनी काहीतरी ठावा असेल. त्यासनी बी हेच वाटत असेल का आपल्याला ठाव आहे काहीतरी. मी हे काम करते, मी येते जाऊन आणि अक्कासनी भेटते. कुणी सांगावं बाळू आला बी असेल. मी बी येतो तुझ्या संग. नग नग, तुम्ही दोघं बी इथंच थांबा आणि बाळू इकडे आला तर मला सांगायला या. बर, ये जाऊ. उभा मी जाते, पर बाळू आला तर लागलीच त्याच्यावर वरडू नका. तू ये जाऊन आधी. उभा भीमा, तो बांबू होता नवा आपल्याकडं, तो काढून ठेव. बाय काय म्हणली ऐकलं ना व? सांगतो ते ऐकतो का फोडू तुला जादे. बा तू बी ना. हेनरी, काय झाले? कुंडप्पा आला नाही अजून. अय्यो, मला तर वाटतं बाहेर जाऊन बघायला पाहिजे. इंद्राबाई, या, आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. अय्यो, हो, अजून बाळू घरला आला नाही आणि मला समजलं होतं का तो गुंडप्पाला बी संग घेऊन गेला आहे. यो काय करावे मला काही समजत नाही बघा. अय्यो सुंदराबाई, बाळू कुठे जाणार होता? जी महाराणावर जाणार म्हणाला होता. त्याच्या मोरदेवाप्पा राहतो. पांडुरंगा, हेनरी, तुम्ही जाऊन बघून येता का? हवे तर 4 माणसं सोबत घेऊन जा. अय्यो तसंच करतो. अय्यो मला वाटलं आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. अय्यो आलाच नाही. हेनरी, हो गो. तो कोट अय्यो आणून देता की? घ्या आताने. चल, अय्यो येतो जाऊ. उभे खरं सांगू का अक्का, गुंडप्पाला तुम्ही बाळू संग धाडा नग होत. मला वाटले घरात बसून कंटाळला असेल तो. अहो, बाळूची आमासनी सवय आहे, तो असंच वागतो बघा. त्याला काय बी वाटत नाही. हो, माझ्या गुंडूला अंधाराची खूप भीती वाटते. काय करत असेल देव जाणे. काय होतं? मन चिंती ते वैरीनं चिंती. होय, बरोबर आहे तुमचे.
बघू हे काय करतात ते. वय म्या जाते, हे बिघारला वाट बघत्या. होय. येते. अगं तिथे बी नाही आला त्यो. आता आता ते गेले हुडकायला. मग म्या काय घरात हातावर हात धरून बसू काय? अगं पण आता हुडकणार कुठं त्याला? अरे बघतो मी माळ रानावर. भीमा कंदील दे. चल मी अभि येतो. चल. बाळू असा का वागतो? गुंडप्पा, अव्वा मी आलो. गुंडप्पा, अरे कुठे होतास तू? किती वाट पाहिली मी तुझी. अगं आम्ही खूप लांब गेलो होतो. बाळू, अरे किती हा उशीर. सगळे तुम्हालाच शोधायला गेले होते. आता अरुण सोडलाय ना मग काळजी नका करू. बाळू मी अभि जातो. चला. गुंडू, छोटा मालक अय्यो गुंडू, बाळू अय कुठे गेला असेल रे त्या? कोण अय्यो ए गुंडू, यायला सदा. अय्यो माझ्या गुंडूला कुठे बघितलंस का रे बाबा? नाही जी येतो. अय्यो अय्यो हा? तात्या, अय्यो त्या बाळू बरोबर आहे त्या गुंडप्पाला पाठवायलाच नको पाहिजे होतं बघा. आता पंच तुमचं घरात कोणी आहे का ना आजकाल? त्याला काय करायचं मग आता? अय्यो ए तात्या, एकदा त्या रांजणातलं सोनं माझ्या हाताला लागू दे, मग बघा कसा येतो मूळ पदावर. अय्यो मला बी ध्यानात ठेवा पंच. अय्यो कशाबद्दल? आवाज काय करता पंच? मग लगीन अय्यो 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 त्याच्यासाठी अय्यो आहे की रे तात्या, लक्षात आहे. त्या रांजणातले काही दागिने तू स्वतःच्या हाताने काढून घे तुझ्या बायकोसाठी. अय्यो पण जे काही सांगतात याच्यावर काही विश्वास बसना बघा. महादेवा, अय्यो महादेवाची शपथ घेऊन सांगतो रे तात्या. अय्यो मला ठाव होतं पंच, आतून तुम्ही लय चांगले आहेसा. अय्यो म्हणजे याच्या आधी विश्वास नव्हता की काय रे तात्या? होता की आजकाल. तात्या पंच आज रात्याला इकडं कुठं? अहो नाथ भाऊ काय सांगाव, तो बाळू छोट्या मालकाला खेळायला घेऊन गेला, अजून आला नाही तो. अय्यो अहो पर म्या मग बघितलं हा? बाळूला आणि गुंडाप्पाला वाड्यावर जाताना. अय्यो खरं सांगतोस? अहो पंच गळ्यात तुळशीची माळ आहे, म्या खोटं बोलेल का? हा अय्यो 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 येतो. अय्यो चालेल चालेल. पांडुरंग हरी वासुदेव हरी, अय्यो पांडुरंग हरी वासुदेव चल की रे हरी. तात्या पटापट बघू जाऊन. चला चला चला. गुंडप्पा, तू तरी सांगायचेस की मला घरी लवकर जायचे आहे म्हणून. अगं आम्ही लवकरच येणार होतो, पण मध्ये तो बाळू डोळे मिटून बसला. अय्यो काय सांगतोस काय? हो, नंतर तो कुठेतरी गेला आणि त्याला यायला उशीरच झाला. अय्यो काही समजत नाही बघ या बाळूचे. अय्यो गुंडू, छोटे मालक अय्यो त्या नाथाने सांगितले तुम्ही घरी आला आता म्हणून. हो, तुम्ही शोधून नाहीच सापडला तो. अय्यो आम्ही शोधतच होतो. अय्यो गुंडप्पा, तुला भूक लागली असेल, हं? चल आत जाऊन खाऊ काहीतरी. अय्यो वैजंता, मला पण लागली की ग भूक. होय ना, मग स्वतः करून स्वतः खा. अय्यो वैजंता, अय्यो पंच हं? चला अय्यो कुठे? 3 दगड मांडू. अय्यो येत त्या
चूल मंडायची. आला का बाळू? काय पर तुला कसं ठावतो नाही ते? बघा आता. अरे त्या माळरानावर ते वारुळ आहे ना हो मोठं, तिथं पाहिलं म्या बाळूला आणि गुंडप्पाला. मग हे तू आता सांगतो आहेस? अरे पर तो म्हणला आम्ही निघतोच आहे. काय महादेव, लहान पोरं होती, घेऊन यायचं नाही का त्यासनी? अहो, म्या त्या वारुळाबद्दल लई ऐकलं हाय. लई मोठं मोठं साप असतात त्यात. काय बोलावं, कशाला गेला तिथं यो? तुम्हासनी सांगतो, अख्खी 3-4 माणसं आत गेली तरी बुजायचं नाही, एवढं मोठं वारुळ आहे ते. हा, तू अजून वाढवून सांग आता. बाळूला काय झालं नसेल ना व? बा आपण जाऊन यायचं का त्या वारुळाच्या इथं? जायला काय नाही, तिथं तरी सापडाय पाहिजे ना व. आता रडू नग, गाव गोळा होईल. मायप्पा, अरे आईचं काळीच हाय, काळजी तर वाटणारच ना मग. थांबा, मला विचार करू दे, काय करायचं ठरू. बाळू, कुठं होतास? आय वाटत मोठा नाग आला होता. पांडुरंगा, गुंडाबाला त्याच्या घरला पोहोचवला आणि लागली चिकड आलो. बाया, तुला कोपरा बसून हात जोडतो बघ. का काय झालं? तर रागवू नका बा. भाकर द्या लेकराला, येतो मी. तू हात चल, त्या बघते तुझ्याकडं. अरे पण इथं जीव टांगणीला लागला होता ना व? नाही येतच होतो पर काय? काय नाही. म्हणजे काहीतरी झालं आहे, मी सांगतो. अरे बाळू सांग की, उशीर का झाला? मी ते वारुळ आहे ना हो, तिकडे गेलो होतो. या महादूच्या शेतात ना? वय त्या वारुळाला काय केलं नाही ना व? नाही, त्यात मोठा नाग आला होता. पांडुरंगा, आणि मग? काय नाही, तुम्ही हसताल मला ठाव हाय. आता इतकं सांगितलं, पुढं बी सांग. नाग मला भेटायला आला होता. आय असाच बोलतोय, शाळेत बी गेला नाही तरी बी याला गणित येतंय. वय बाळू, वय
करून द्यावं बरं गणित. बा आता तुम्ही लागलीच करून दाव म्हणून सांगतोय व्हय. भीमादानं सांगितलं आणि तू भरोसा ठेवला. काय करावं याचं समजेना. त्या गुंडप्पाला नागानं काय केलं नाही ना व. तो कसा काय करल मी होतो की. हा तुलाच विचारतो, का त्या वारुळात खरंच नाग आहे का? मी खोटं सांगतोय का? पर आता पुण्यांदा तिथं जाऊ न ग. नाही आता तिचं वारूळच नसेल. म्हणजे तू तोडलास का काय त्याला? नाही माझा काकाच तोडत होता. विचारलंय म्हणून हे तरी सांगतोय. अजून काय काय झालं असेल ते त्या पांडुरंगालाच ठाव. बरं तुम्ही विचारा त्या महादू काकाने यमुना मावशीला. मला भूक लागली आहे. तुझ्या पायी आय बी जेवली नाही. आय चल आपण दोघं जेवून घेऊ. चल. भीमा उद्या मा तुला बोलवलं आहे म्हणून सांग. होय. आहे का घरात कोणी? हो तुम्ही या या. भीमा त्यासनी पाणी दे. नाही न ग, पाणी न ग. मायाप्पानं सांगावा धाडला होता. बाहेर भीमा. होय पान सांगितलं होतं. आहे का मायाप्पा? होय हाय आतमध्ये. मायाप्पा, ए मायाप्पा. महादू अरे ये की ये, बस. नाही 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 न ग. काय काम काढलं होतं? तू मेंढ्या आणल्या आहेत म्हण. होय. हा कुठलं आणल्या आणि कितीला आणल्या? अरे ते माळ रानावर होत्या तशाच आणल्या. दुसऱ्याच्या कोणाच्या चोरून आणल्या का काय? नाही बा, महादेवाची आण घेऊन सांगतो, चोरून न्हाय. म्हणजे आता मेंढ्या सांभाळणार म्हणा की. वय 5च्या 50 होत्याला आता. हा मस्ती कशा सापडत नाही अशा मेंढ्या? बर बाळू कुठे? आहे की आतमध्येच ओंडारत फिरतय निसता. त्याला थांबवला घरातच आज. असं नग म्हण, गुणी पोर हाय तुझं. तुमचं नशीब हाय का तुमच्या घरात बाळू जन्माला आला आहे. होय का? अगं तुमच्या शेतातल्या वारुळाजवळ गेली होती पोरं. वय वय. आणि बाळू सांगत होता त्या वारुळातून मोठा नाग आला होता. कैलासापासून इथवर आलोय आम्ही. अहो आता तरी मला संग घ्या. महादू काका ह्या मेंढ्या घे. 12 साल झालं ह्या तुमच्याकडनं ह्या मेंढ्या विकत घे. इथं जे बघितलं ऐकलं हे कुणासने बी सांगायचं नाही. बाळप्पा